आपण पाहत आहात EDTV, बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास। गुन्हे करण्याचा अनुभव नसलेल्या करण कृष्णा पवार वय 25 वर्ष राहणार सिंदी काळेगाव तालुका जालना याने पहिल्यांदाच या गुन्हेगारी क्षेत्रात पदार्पण केले। लुटमार करताना त्याने तक्रारदाराच्या मित्राच्या खात्यावरून आपल्या खात्यावर फोन पेने पैसे वळती केले। त्यामुळे त्याच्यासह अन्य 2 सराईत गुन्हेगार चंदनजीरा पोलिसांच्या हाती लागले आहेत। दिनांक 29 जुलै रोजी संध्याकाळी 8 वाजेच्या सुमारास औद्योगिक वसाहतीमध्ये धर्मेंद्र रामनरेश यादव राहणार भवानीनगर यांना लुटून 62,000 रुपये लंपास केले होते। या प्रकरणी करणसह सचिन कैलास गायकवाड उर्फ रावण वय 23 वर्ष राहणार एकता चौक चंदनजीरा, रानोबा उर्फ राणा भिकाजी तरकसे वय 27 वर्ष राहणार कन्हैयानगर या तिघांना अटक केली आहे। न्यायालयात त्यांना उभे केले असता दिनांक 4 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत चंदनजीरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार। 29/7/2026 रोजी सायंकाळी अंदाजे 8:30 ते 9 वाजेच्या सुमारास एक सुपरवायझर आहेत कॉन्ट्रॅक्टर धर्मेंद्र रामनरेश यादव हे त्यांचं एमआयडीसीतून काम आटपून घराकडे जात असताना त्यांना आरोपी सचिन कैलास गायकवाड, रानोबा उर्फ रामा भिकाजी तरकसे आणि करण कृष्णा पवार या तिघांनी अडवून त्यांना त्यांच्या स्वतःच्या म्हणजे आरोपींच्या कारमध्ये बसून त्यांना मारहाण केली। मारहाण करून त्यांच्या खिशातील 20,000 रुपये आणि 32,000 रुपये ऑनलाईन असे ट्रान्सफर करून घेतले आणि त्यांना मारहाण करून सोडून दिलं। त्यानंतर त्यांनी घरी जाऊन त्या घरच्यांच्या मदतीने गणपती नेत्रालय येथे जाऊन त्यांनी उपचार घेतले। उपचार घेतल्यानंतर ते पोलीस स्टेशनला आले। रात्री अंदाजे 11 ते 11:30 सुमारास त्यांनी हकीकत सांगितली। त्या हकीकतीवरून आम्ही माननीय पोलीस अधीक्षक श्री संतोष सर, तरीचा आपण पोलीस अधीक्षक साळी सर यांना माहिती दिली। त्यांच्या मार्गदर्शनानुसार आम्ही तपासाला सुरुवात केली। आमचे पुन्हा 2 पथकं तयार केले। पथक तयार केल्यानंतर आरोपीच्या गुन्हे करण्याची पद्धत आणि गुन्हे माहितीवरून सदर 3 आरोपींना आम्ही रात्रीच ताब्यात घेतले आणि दुसऱ्या दिवशी मान्य न्यायालयात हजर केले असता 4 दिवस त्यांची पोलीस कस्टडी रिमांड राहिलेली आहे। म्हणजे उद्यापर्यंत त्यांच्याकडून आतापर्यंत 12,300 रुपये आणि कार आणि मोबाईल जप्त करण्यात आलेला आहे। सध्या आरोपी पोलीस कोठडीत आहे। एकूण रक्कम किती गेलेली? एकूण रक्कम 62,000। मग बाकीच्या रकमेचं काय आहे? बाकी याच्या अकाउंटमध्ये बँकेत टाकले, ऑनलाईन ट्रान्सफर बँकेतून करावं लागेल। गँग म्हणजे कोणते गँग? हे तो रेकॉर्डरचा गुन्हेगार आहे सचिन गायकवाड। रावण गँग ते गँग तसं नाही म्हणतात, पण गुन्हेगार आहे त्याचं उर्फ रावण नाव। हे तिन्ही गुन्हेगार असं तुमच्या रेकॉर्डवरचे आहेत? 2 रेकॉर्डवरचे आहेत, एक नाही, एक कोण कोणावर दाखल नाही? तिसरं करण कृष्णा पवार याच्यावर गुन्हे आता नवीनच एंट्री झाली होती त्याची।